ठरलं तर मग या मालिकेचा 13 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहत आहोत मैपत पेगवर पेग मारतच असतो. तेव्हा साक्षी मैपतला म्हणते, बस करा अण्णा, ते पाणी नाही आहे, किती पिताय. मैपत आता रागातच म्हणतो, गप्पे, बापाला शहाणपणा शिकवणार आता. तुझ्या असल्या स्वभावामुळे झाले हे जे काय झाले ते. बस गप. आता साक्षी म्हणते, माझ्यामुळे? मी काय केलंय? त्यावर मैपत म्हणतो, तुझाच आगाऊपणा. मधी मधी चोच मारत होती ना, हे करू नका, ह्याला मारू नका, ते करू नका, ह्याला गोळी मारू नका, याचा कोतळा बाहेर काढू नका. तू मध्ये मध्ये करत राहिली शहाणपणा, त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे. आता नागराज म्हणतो, मग नाही ऐकायचं तिचं, कोणी सांगितलं होतं ऐकायला. आता ही प्रिया तोंड इचकत म्हणते, नाहीतर काय, तुम्ही वेळेत ॲक्शन घेतली असती ना, तरी अशी तोंड लपवायची वेळ आली नसती तुमच्यावर. प्रियाची ना कमालच आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या गुंड्यासमोर कशी पटापटा बोलते बघा. आता मैपत प्रियाला म्हणतो, तू आता धडे देणार मला. मैपत आता प्रियाला बंदूक दाखवत म्हणतो, बंदुकीचं वजन तुझ्यापेक्षा जास्त आहे आणि हीच टाळक्यात घातली ना तर पाणी सुद्धा मागणार नाहीस. गोळी घालणं तर राहिलं लांबच. आता ही प्रिया म्हणते, तुम्ही उगाच मला धमक्या देऊ नका हां, आणि उगाच अर्जुनचा राग माझ्यावर काढू नका. त्या अर्जुनने ना तुमच्या नाकावर टिचून मधुभाऊंना बाहेर काढले. आता त्यांना निर्दोष सिद्ध करून त्या साक्षीला आतमध्ये टाकायला किती वेळ लागणार आहे. त्या मैपत म्हणतो, माझंच चुकलं, त्याच टायमाला त्या म्हाताऱ्याला आश्रमासकट जाळून टाकायला पाहिजे होतं, लय बरं झालं असतं. आता नागराज म्हणतो, तुझं नाही चुकलंय मैपत, माझं चुकलंय माझं. मी इतकी वर्ष तुझ्यावर विश्वास ठेवला ना, ते चुकलंय माझं. मला माहिती आहे एक ना एक दिवस तू इतकं शेण खाणार आहेस ना, या सगळ्याचं कनेक्शन दादापर्यंत पोहोचणार. आता प्रिया म्हणते, सगळ्यात मोठी चूक तर मी केली आहे. कुठे ह्या राक्षसांच्या ग्रुपमध्ये अडकून बसले ना, मलाच कळत नाहीये. नागराज प्रियाला म्हणतो, तुझ्या घशात पैसे कोंबतो ना आम्ही, म्हणून तू आमच्या या ग्रुपमध्ये आहेस. साक्षी आता सर्वांना म्हणते, कोणाचंही ना काहीही नुकसान झालेलं नाहीये आणि अर्जुनला जर असा सक्सेस मिळाला ना तर नुकसान ना माझं होणार आहे, कारण माझं पुढचं आयुष्य जेलमध्ये जाईल. तर प्रिया म्हणते, आणि माझं नुकसान नाही होणार आहे. तुम्ही ते प्रिया, तन्वी, सायली, छोटी तन्वी, मोठी सायली, ही जी काही रांगोळी घालून ठेवली आहे ना, त्यावरती मधुभाऊ आल्यावर थया थया नाचतील, तेव्हा जेलमध्ये कोण जाणार आहे? मी. अचानक दरवाजाची बेल वाजते. प्रिया आता दरवाजा खोलण्यासाठी जाते. ती आता तोंड इचकतच म्हणते, कोण हवंय? डिलिव्हरी बॉय प्रियाला म्हणतो, हे पेढे या पत्त्यावर पाठवायला सांगितले होते. तेव्हा प्रिया विचारते, पेढे कोणी सांगितले? डिलिव्हरी बॉय म्हणतो, अर्जुन सुभेदारांनी. अर्जुनचं नाव ऐकून प्रिया हिसकावूनच पेढे हातात घेते. आता ती उगाचच त्या बिचारा डिलिव्हरी बॉयला ओरडते. प्रिया आतमध्ये येऊन रागानेच मैपतच्या समोर पेढ्यांचा बॉक्स फेकते आणि ती मैपतला म्हणते, घ्या, तुमच्या लाडक्या अर्जुन सुभेदारांनी त्याचा विजय साजरा करण्यासाठी तुमच्यासाठी पेढे पाठवलेत. मैपत आता रागाने तो बॉक्स फेकून देतो. इकडे आता अर्जुन स्वतःशीच बोलत असतो, ही मिसेस सायलींची शेवटची रात्र. उद्या मधुभाऊ आले की हा त्यांच्यासोबत निघून जाणार आणि तरी ह्या आपलं स्वतःचं घर समजून साफसफाई करतात. किती चांगले आहेत या. सायली आता कबटवरची धूळ करण्यासाठी टेबलावरती चढते. टेबल खालून थोडा हलत असतो आणि त्यामुळे सायलीचा तोल जात असतो. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि तो टेबल पकडतो. आता हे पाहून सायली मनातच म्हणते, एखाद्याची काळजी कशी घ्यावी हे कोणीही तुमच्याकडून शिकावं. मग तरीही तुम्ही मधुभाऊंच्या बाबतीत असं का वागलात? मी तुम्हाला कसं माफ करू? आता ते दोघेही निशब्द होऊन साफसफाई करू लागतात. बिचारी सायली एवढी साफसफाई करते की तिला धूळ सहन होत नाही आणि तिला शिंक येते. तेव्हा अर्जुन लगेचच आपला रुमाल आणून सायलीला देतो. सायली पुन्हा एकदा मनात म्हणते, तुम्ही अशी माझी ढाल बनता ना, तेव्हा मला ना खूप छान वाटतं आणि हे जर प्रेम असेल तर माझं प्रेम आहे तुमच्यावर. इकडे अर्जुनही मनात म्हणत असतो, मी तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला माहीतच नाहीये मिसेस सायली. अरे मनातल्या मनात काय बोलताय? बोलून टाका ना एकदाच एकमेकांना. अजून किती लांबवणार आहात? तर सकाळी सर्वजण मिळून दिवाळीची तयारी करत असतात. चला, लेट का होईना पण यांच्या घरी दिवाळी सुरू झाली तर. इकडे प्रतिमा सुद्धा छान अशी रांगोळी काढत असते. तेव्हा रविराजराव तिथे येतात आणि ते रांगोळीकडे बघतच राहतात. आता ते प्रतिमाला इशाऱ्यानेच रांगोळी छान आली असं म्हणतात. पण इकडे मात्र प्रियाला वेगळंच टेन्शन आलेलं असतं. तिला अर्जुनचं कोर्टातलं सर्व बोलणं आठवत असतं. प्रिया स्वतःशीच बोलू लागते, मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी जातील. मी खोटी तन्वी हे सगळ्यांच्या समोर आलो तर? आता तर त्या घरी जाण्याची पण बंदी आहे मला. मग मी बाहेरून कसं थांबू हे सगळं? काय करू मी आता? इकडे आता हा चैतन्य फुलांची माळा लावत असताना त्या प्रेमला कशाला हात लावायला जातो? अरे हाच तर मोठा पुरावा आहे. तेव्हा मधुभाऊ घरी येतील तेव्हा हा फोटो बघणार ते
आणि तेव्हा सगळ्यांना कळणार ना सायलीच खरी तन्वी येते. काय गंमत आहे ना प्रेक्षकांनो. आता या प्रेमचा खिळा निघतो तेव्हा हे प्रतापराव चैतन्याला म्हणतात, आपल्याकडे ना आता वेळ नाही, तू नाही स्टोर रूम मध्ये ठेव ही फ्रेम. झालं, एकमेव पुरावा होता तो पण ह्याने लपवला. आता कसं समजणार. उगाच ना लांबवायचं म्हणून लांबवतात हे सगळेजण. इकडे आता सायली रांगोळीच्या बाजूला दिवे लावत असते. ती मनातच म्हणत असते, दिवाळी हा सण मधुभाऊंचा आवडता सण आणि त्यांची ही दुसरी दिवाळी जेलमध्ये जाते. हे असं कधीपर्यंत होणार आहे. मी इतके प्रयत्न करून सुद्धा त्यांना सोडवू का शकत नाहीये. आणि प्रेक्षकांनो, अशा प्रकारे आजचा हा भाग इथे संपला आहे. जर का ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा सर्वात आधी मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.